जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध. दशक पहिला. स्तवन नाम. समास 7वा. कवेश्वर स्तवन. श्री समर्थांनी संतांना आणि संत श्रोत्यांना वंदन केल्यानंतर 7व्या समासात कवींना वंदन केलं आहे. शब्दसृष्टीचे ईश्वर असणाऱ्या कवींच्या प्रतिभेची स्तुती, त्यांचं श्रेष्ठत्व, शब्दशक्तीचं महत्त्व, काव्य प्रतिभेचा फुलोरा ज्यातून दिसतो अशी कवींची कला आणि त्यांची बुद्धी यांचं वर्णन या समासात श्री समर्थांनी केलं आहे. समास 7वा. कवेश्वर स्तवन. श्रीराम आता वंदू कवेश्वर, शब्दसृष्टीचे ईश्वर, नातरी हे परमेश्वर वेदावतारी श्रीराम. की हे सरस्वतीचे निजस्थान, की हे नाना कळांचे जीवन, नाना शब्दांचे भुवन यथार्थ होय श्रीराम. की हे पुरुषार्थाचे वैभव, की हे जगदीश्वराचे महत्व, नाना लाघवे सत्कीर्तिस्तव निर्माण कवी श्रीराम. की हे शब्दरत्नाचे सागर, की हे मुक्तांचे मुक्त सरोवर, नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले श्रीराम. अध्यात्म ग्रंथांची खाणी, की हे बोलिके चिंतामणी, नाना कामधेनूची दुभणी वोळली श्रोतयांसी श्रीराम. की हे कल्पनेचे कल्पतरू, की हे मोक्षाचे मुख्य पडिभरू, नाना सायोज्यतेचे विस्तारू विस्तारले श्रीराम. की हा परलोकीचा निजस्वार्थू, की हा योगियांचा गुप्तपंथू, नाना ज्ञानी यांचा परमार्थू रूपासी आला श्रीराम. की हे निरंजनाची खूण, की हे निर्गुणाची ओळखण, माया विलक्षणाचे लक्षण ते हे कवी श्रीराम. की हा श्रुतीचा भावगर्भ, की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ, ना तरी होय सुलभ निजबोध कवी रूपे श्रीराम. कवी मुमुक्षाचे अंजन, कवी साधकांचे साधन, कवी सिद्धांचे समाधान निश्चयात्मक श्रीराम. कवी स्वधर्माचा आश्रय, कवी मनाचा मनोजयो, कवी धार्मिकाचा विनयो विनय करते श्रीराम. कवी वैराग्याचा संरक्षण, कवी भक्तांचे भूषण, नाना स्वधर्म रक्षण ते हे कवी श्रीराम. कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती, कवी ध्यानस्थांची ध्यानमूर्ती, कवी उपासकांची वाढ कीर्ती विस्तारली श्रीराम. नाना साधनांचे मूळ, कवी नाना प्रयत्नांचे फळ, नाना कार्यसिद्धी केवळ कवीचे निप्रसादे श्रीराम. आधी कवीचा वाग्विलास, तरी मग श्रवणी तुंबळे रस, कवीचे निमती प्रकाश कवित्वास होय श्रीराम. कवी व्युत्पन्नाची योग्यता, कवी सामर्थ्यवंतांची सत्ता, कवी विचक्षणाची कुशलता नाना प्रकारे श्रीराम. कवी कवित्वाचा प्रबंध, कवी नाना धाटी मुद्रा छंद, कवी गद्यपद्ये भेदाभेद पदत्रास करते श्रीराम. कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार, सकळ सिद्धींचा निर्धार ते हे कवी श्रीराम. कवी सभेचे मंडण, कवी भाग्याचे भूषण, नाना सुखाचे संरक्षण ते हे कवी श्रीराम. कवी देवांचे रूप करते, कवी ऋषींचे महत्व वर्णिते, नाना शास्त्रांचे सामर्थ्य ते कवी वाखाणिती श्रीराम. नसता कवीचा व्यापार, तरी कैचा असता जगोद्धार, म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीसी श्रीराम. नाना विद्या ज्ञातृत्व काही, कवेश्वरे विण तो नाही, कवीपासून सर्वही सर्वज्ञता श्रीराम. मागा वाल्मिक व्यासादिक, झाले कवेश्वर अनेक, तयांपासून विवेक सकळ जनासी श्रीराम. पूर्वी काव्ये होती केली, तरीच व्युत्पत्ती प्राप्त झाली, तेने पंडिता अंगी बाणली परमयोग्यता श्रीराम. ऐसे पूर्वी थोर थोर, झाले कवेश्वर अपार,
आता आहेत पुढे होणार नमन त्यांसी श्रीराम. नाना चातुर्याच्या मूर्ती की हे साक्षात बृहस्पती. वेदश्रुती बोलो म्हणती ज्यांच्या मुखे श्रीराम. परोपकारा कारणे नाना निश्चय अनुवादणे. सेखी बोलिले पूर्णपणे संशयातीत श्रीराम. की हे अमृताचे मेघ बोळले, की हे नवरसाचे ओघ लोटले. नाना सुखाचे उचंबळले सरोवर हे श्रीराम. की हे विवेक निधीची भांडारे, प्रगट झाली मनुष्याकारे. नाना वस्तूचे निविचारे कोंडाटले हे श्रीराम. की हे आदिशक्तीचे ठेवणे, नाना पदार्थास आणि उणे. लाधले पूर्व संचिताच्या गुणे विश्वजनासी श्रीराम. की हे सुखाची तारुवे लोटली, अक्षय आनंदे उतटली. विश्वजनास उपेगा आली नाना प्रयोगा कारणे श्रीराम. की हे निरंजनाची संपत्ती, की हे विराटाची योगस्थिती. ना तरी भक्तीची फळश्रुती फळास आली श्रीराम. की हा ईश्वराचा पवाड, पाहता गगनाहून वाड. ब्रह्मांड रचनेहून जाड, कवी प्रबंध रचना श्रीराम. आता असो हा विचार, जगास आधार कवेश्वर. तयांसी माझा नमस्कार, साष्टांग भावे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कवेश्वर स्तवन नाम समास सात्वा. श्रीराम श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.